काय झाडी, काय डोंगर आणि काय हा निसर्ग। इथं आल्यावर तुम्ही असं नक्कीच म्हणणार। हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आणि आज आपण आलेलो आहे अहिल्यानगर येथील चांद बीबी महालामध्ये। तर चला आपण पूर्ण बघूयात कसं आहे। तर चला सुरुवातीपासून बघूयात। अहिल्यानगर शहरापासून पूर्वेला 10 किलोमीटर दूर अहिल्यानगर पाथर्डी रस्त्यावर 900 फूट उंचीच्या शहा डोंगरावर चांद बीबीचा महाल या नावाने ओळखली जाणारी अष्टकोनी वास्तू आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। इथं बाहेर असे खाण्यापिण्यासाठी वगैरे पण बरेचसे स्टॉल आहेत। स्टार्टिंगला इथे आल्यानंतर पार्किंगला 10 रुपये चार्जेस आहेत, ते पे करून आपण आतमध्ये जाऊ शकतोय। म्हणजे पार्किंगला गाडी लावावं लागते। हे आहे महालाचं एंट्री गेट। तर चला जाणून घेऊया चांद बीबी महालाच्या मागचं रहस्य काय आहे। येथील शांत आणि निसर्गरम्य परिसर मनाला भावतो, त्यामुळे येथे बरेच जण पर्यटनासाठी येत असतात। जर चांद बीबी कधी या महालात राहिलीच नाही तरी या महालाला चांद बीबी हे नाव का पडलं, तर चला जाणून घेऊयात या मागचं रहस्य। तर या मागचं खरं कारण असं आहे की या वास्तूला चांद बीबीचा महाल म्हणत असले तरी ती दुसऱ्या सालाबाद खानची कबर आहे। दुसरा सालाबाद खान हा चौथा निजाम मुर्तजा याचा वजीर होता। मुर्तजाने त्याच्या जंगीज खान या वजीराला संशयावरून मृत्यूदंड दिला आणि त्याच्या जागी 1579 मध्ये सालाबाद खानाची नेमणूक करण्यात आली। या दुसऱ्या सालाबाद खानने अहिल्यानगर शहरात खापरी नळातून पाणी आणले। या कबरीला 4 मार्च इसवी सन 1909 रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आणि हे आता फिरायला येण्यासाठी सुट्टीच्या दिवशी नगरवासियांचे आवडीचे ठिकाण झालेले आहे। तर आपण पूर्ण महाल आणि परिसर फिरणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि पूर्ण नक्की बघा। इथून आहे ना वरती जाण्यासाठी जागा आहे, तर चला आपण वरती जाऊयात। इथून बाहेरचा व्ह्यू बघा किती छान आहे। पूर्ण सगळीकडून चहूबाजूंनी झाडी। हे इथून तुम्ही बघू शकताय मागचा व्ह्यू किती सुंदर आहे। अतिशय सुंदर वातावरण आहे इथलं सगळीकडे। हा बॅक साइडने व्ह्यू आहे, अतिशय सुंदर दिसतोय। तर चला आता आपलं पूर्ण फिरून झालेलं आहे आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा।